नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात अभय बापट सरांची कादंबरी तोतया. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, ऐकूयात अभय बापट लिखित तोतया. पण श्रोते हो, या कादंबरीचा नायक पाणिनी पटवर्धन नाही. पाणिनी पटवर्धन विरहित अशी ही नवी कोरी करकरीत अभय बापट सरांची कादंबरी तोतया, भाग पहिला. मागचा पूर्ण आठवडा मी अत्यंत कंटाळलेल्या अवस्थेत आणि छताकडे बघत घालवला होता. खिशात पैसे नाहीत, नोकरी नाही, काम नाही, अशा स्थितीत माझ्याजवळचा फोन हा एकमेव सोबती आणि आधार होता. एवढ्यात फोन वाजला. मी प्रीतम कपूरची सेक्रेटरी रुधिरा बोलतीये. रुधिरा माझी मैत्रीण, आत्ताची का भूतकाळातली? मी मनाला विचारलं. कशी आहेस रुधिरा? प्रीतम कपूरनं तुम्हाला तातडीनं भेटायचं आहे, येत आहे असं गृहीत धरू ना मी? कोणतीही वैयक्तिक ओळख असल्याचं न दाखवत तिने विचारलं. तातडीने म्हणजे नक्की कधी? जेवण झाल्यावर, साधारण 3 वाजता दुपारी. मी प्रीतम कपूर यांना काही रक्कम देणं लागतो, त्याच्या वसुलीसाठी नाही ना बोलवलं? जॉबबद्दल आहे. मला आनंद झाला. मी लगेच हो म्हणून टाकलं. काही वर्षांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी चांगला जम बसवला होता. छोटे मोठे रोल मिळत होते. ते कमी होत गेले. मग TV सिरियलमध्ये काम केलं. हळूहळू तेही बंद पडलं. आता मी 40शी पार केली होती. चांगला उंचापुरा होतो. सावळा पण तरतरीत आणि दणकट. पण आता कामाची नितांत गरज होती. प्रीतम कपूर हा माझ्यासारख्या वय वाढत असलेल्या आणि काम नसणाऱ्या माणसांना काम देणारा शेवटचा उपाय असल्यासारखा होता. मी 3 वाजता त्याच्या ऑफिसात पोचलो. रुधिराकडे चौकशी केली की तो आहे ना आत. तिने हो म्हणताच मी आत गेलो. प्रीतम कपूर केबिनमध्ये पीत बसलेला होता. स्थूल बुटकासा देह, तुळतुळीत दाढी आणि टक्कल. या मिस्टर चंद्रहास चक्रपाणी या. मुद्दामून माझा उल्लेख आदरार्थी बहुवचनात करून प्रीतम कपूर म्हणाला. मला वाटतंय तुला योग्य असं काम मिळायची शक्यता आहे. काम कुठे? सिनेमा का TV वर? नाही, ते नाही नक्की माहिती. आज सकाळी 10च्या सुमाराला भूपती भालेकर असं नाव सांगणारा एक माणूस आला. 40-45 वय असेल. कपड्यावरून आणि एकंदरीत त्याच्या वागण्यावरनं मला तो खानदानी श्रीमंत वाटला. त्याला कुठून तरी माझ्याबद्दल कळलं होतं की मी फिल्म लाईनमध्ये माणसं पुरवतो. त्याला एखादा काम नसणारा अभिनेता हवा होता. मी म्हणालो, माझ्याकडे बरेच आहेत. त्याच्या मनात कसा माणूस आहे ते त्यांनी सांगावं, म्हणजे मी माझ्याकडच्या माणसांचे फोटो दाखवेन. त्याला हवा असलेला माणूस हा 6 फूट उंच, शिडीशिडीत, 35 ते 40चा, कार चालवता येईल असा, घोडेस्वारी येणारा, पोहणा येत असणारा असा होता. मग मी त्याला काही जणांचे फोटो दाखवले. त्यातून त्यांनी तुझा फोटो निवडलाय चंद्रहास, आणि तो आता तुला समक्ष भेटू इच्छितोय फायनल निवड करण्यापूर्वी. पण कोण आहे तरी कोण हा, आणि कामाचं स्वरूप तरी काय आहे? त्याचा थांगपत्ता त्यांनी काही मला लावू दिला नाही. आणि आपल्याला काय रे, फक्त पैशाशी मतलब आहे. मला कमिशन मिळेल त्याच्याकडून आणि तुला काम मिळेल.
आणि त्यातून मी तुझ्याकडून येणं असणारी रक्कम वसूल करीन. मी कसनुसा हसलो. मला काम मिळणार होतं ते महत्त्वाचं. तर मग चंद्रहास, तू आज रात्री प्लाझा हॉटेलच्या लॉबीमध्ये प्रवेश करशील. तिथे 1-2 फेऱ्या मारशील. तिथल्या पुस्तकाच्या दुकानात जाऊन एक मासिक विकत घेशील. नंतर हॉटेलमधल्या बारमध्ये जाऊन मार्टिनी मागवशील. बारमन बरोबर काहीतरी बोलशील आणि पुन्हा लॉबीमध्ये जाशील. हे सगळं करताना तुझ्यावर त्या भूपती भालेकरचं लक्ष असणार आहे. तेव्हा हे सगळं अगदी आरामात घाई न करता करायचं आहे. तू लॉबीत अर्धा तास बस. भालेकरला तू पसंत पडलास तर तो तुला तिथे भेटेल आणि नाही पसंत पडलास तर तो येणार नाही तिथे. आणि तसं झालं तर तू घरी जायचं आणि झालं गेलं विसरून जायचं. त्याला नेमकं काय हवं आहे तुला कल्पना नाही आहे? किंवा पैशाबद्दल काही चर्चा नाही झाली? नाही ना. हे बघ, ही एक प्रकारची ऑडिशन आहे तुझी असं समज. आता तू ठरव काय करायचं आहे ते. मी जरा विचार केला त्याबद्दल. मला हे सगळं विचित्र वाटलं, पण पैसा मिळणार होता. तरीही मी प्रीतम कपूरला विचारलं. पैसेवाला वाटतोय तो माणूस. दिसायला तरी चांगलाच मालदार वाटतोय. मी विचार केला, नंगेसे खुदा डरे. मला गमावण्यासारखं काहीच नव्हतं. ठीक आहे, मी जाईन तिथे. एकदम शांत डोकं ठेवायचं. नीट सगळं करायचं. आणि त्यांनी पैशाचा विषय काढला तर माझ्याशी बोलायला सांग त्याला, तुझा एजंट या नात्याने. ठीक आहे ना? ठीक आहे. मला एकदा नीट सांगा प्रीतम. मी लॉबीमध्ये 1-2 चकरा मारायच्या. मग पुस्तकाच्या टपरीवर जाऊन मासिक घ्यायचं. बारमध्ये जाऊन मार्टिनी प्यायची आणि पुन्हा लॉबीत जाऊन बसायचं. बरोबर? अगदी बरोबर. पण हे सगळं मी कुठल्या पैशातनं करायचं? माझ्याकडे दमडा नाही आहे आत्ता. माझी कारसुद्धा विकली आहे मी. अरे, मी तुला उधार दिलेल्या पैशातनं कर ना. ते अजून शिल्लक आहेत असं वाटतंय तुला? प्रीतम कपूरनं डोळे मिटून विचार केला आणि आपल्या खिशातनं 500ची नोट काढून मला दिली. ही माझ्याकडून तुला दिलेली शेवटची उधारी. प्रीतम कपूरने मला जाणीव करून दिली आणि मला हे काम मिळालं तर त्यातून आत्ताचे 500 आणि आधी दिलेल्या उधारीतले किती राहिलेत याचा व्याजासकट हिशोब मला दिला. मी तिथनं बाहेर पडलो. माझ्या मैत्रिणीकडे बघून छानसं हसलो. ती माझ्यानंतर प्रीतम कपूरला भेटायला जाणाऱ्या 2 कळकट्ट मळकट्ट अशा माणसांशी बोलत होती. तरीही तिने माझ्याकडे तिरक्या नजरेनं पाहिलं असावं असा मला भास झाला. मी माझ्या रूमवर आलो. मला हवा असलेला ब्रेक हाच होता का? का कुठेही न जाता प्रीतम कपूरनं दिलेल्या 500 रुपयात ऐश करावी असा सुद्धा विचार मी करून ठेवला. 10:30 वाजता मी प्लाझा हॉटेलात आलो. मला हे हॉटेल चांगलंच माहिती होतं, कारण माझ्या उमेदीच्या काळात म्हणजे खिशात पैसे खुळखुळत असताना मी बऱ्याच कबुतरांना इथे घेऊन येत असे. त्यावेळी 50ची नोट दाखवली की दारवान मला सलाम ठोकत असे. आज तो होता, पण माझ्याकडे नोट न दिसल्यानं त्याने लक्षच दिलं नाही. मी आत गेलो. लॉबीमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. लोक एकमेकांना भेटत होते, हास्यविनोद करत होते, म्हणजे वातावरण नेहमीचंच. मी इकडून तिकडे 1-2 वेळा फिरलो आणि पुस्तकाच्या टपरीवर गेलो. तिथे नेहमीची मुलगी होती. तिने ओळखलं. अरे चक्रपाणी, अहो काय पत्ता काय तुमचा? किती दिवसांनी भेटताय? बाहेर होता का काय? तिने विचारलं. मी दुबईला होतो. मी फेकली.
तू पूर्वीपेक्षाही छान दिसतीयस असं म्हणून तिचं कौतुक केलं. एक मासिक घेतलं. नंतर सहज भटकत भटकत बारमध्ये शिरलो. माझ्यावर भालेकरची नजर आहे याची जाणीव मला सतत होत होती, पण मी आजूबाजूला तो कुठे दिसतोय का हे शोधायचा मोह टाळला. कारण मला माहिती होतं की मी तसं केलं असतं तर माझा हा अभिनय सहज वाटला नसता. बारमध्ये गर्दी होती. काउंटरपर्यंत पोचायला वेळ लागला. एक ढेरपोट्या माणूस आणि त्याची त्याच आकाराची बायको बरीच जागा अडवून उभे होते. बारमन जयराज पूर्वीचाच होता. एवढ्या दिवसांनी मी आलो तरी त्यांनी ओळखलं. अरे काय म्हणतो काय चक्रपाणी, जरा ही गर्दी कमी झाली की देतो तुला काय हवंय ते, बरं का. म्हणजे मला इथल्या 2 व्यक्तींनी ओळखलं होतं तर. एक ती स्टॉलवरची पोरगी आणि आता हा बारमन. त्यांनी मला हवी असलेली मार्टिनी दिली, माझी चौकशी केली आणि दुसऱ्या ग्राहकाकडे वळला. मला नाही म्हटलं तरी मनातल्या मनात सुखद गुदगुल्या झाल्या, कारण मला 2 जणांनी ओळखलं होतं. हातात ग्लास आणि एका हातात मासिक धरून मी मार्टिनीचा घोट घेता घेता सहजपणे बारमध्ये इकडे तिकडे नजर टाकली. मुद्दाम कुणाला तरी शोधतोय असं वाटणार नाही याची दक्षता घेऊन. पण गर्दी खूप होती, त्यामुळे माझ्याकडे कोणी बघत असेल तर कळायला मार्ग नव्हता. आणि त्यातून मी भालेकरला कुठे बघितलं होतं. मी जयराजला खूण करून एक सिगरेटचं पाकिट द्यायला सांगितलं, दोन्हीचे पैसे दिले आणि जयराजला टिप देऊन खुश केलं. भेटू पुन्हा असं म्हणून निरोप घेतला. मार्टिनी संपली होती. सिगरेट हातात होती ती घेऊन बाहेर लॉबीत आलो. आता ठोके वाढायला लागले होते. लॉबीतल्या खुर्चीत मासिक चाळत बसलो. भालेकर येईल. मी जे काही केलं ते त्याला आवडलं असेल. बराच वेळ कोणी आलं नाही. प्रीतम कपूर म्हणाला होता, शांत ठेव डोकं. तब्बल 20 मिनिटं मी बसून होतो. आता गर्दी संपली होती. माझ्या जवळच्या बाकावर एक वयस्कर जोडपं बसलं होतं. एक शिडशिडीत जोडपं रिसेप्शन क्लार्कशी बोलत होतं. एक वृद्ध बाई मांडीवर पॉमेरियन कुत्रा घेऊन एकटीच बाकावर बसून वाट बघत होती. 2 25-30 वयाचे तरुण सिगरेट ओढत आपल्या हातातल्या पेपरमध्ये एकमेकांना काहीतरी दाखवत होते. थोडक्यात त्या भालेकर नामक माणसासारखं दिसणारं कुणीही नव्हतं. अर्धा तास व्हायला आला होता, काहीच झालं नाही किंवा कोणी आलंच नाही. थोडक्यात मी सपशेल हारलो होतो. चला आणखीन काही मिनिटं थांबू आणि घरी जाऊन पडू असा विचार आला. लॉबीतलं एक एक जण कमी व्हायला लागलं होतं. हातात प्रीतम कपूरनं दिलेल्या 500 रुपयातले 111 रुपये शिल्लक होते. मी अजून जरा थांबायचा निर्णय घेतला. नाहीतरी घरी जाऊन खास काही करायचं नव्हतंच मला. बाकावर एकटीच बसलेली वृद्ध स्त्री माझ्या दिशेनं यायला निघाली. चंद्रहास चक्रपाणी ना तू? नक्कीच. अरे कैदी या सिनेमात किती सुंदर काम केलंयस तू. मी तिला धन्यवाद दिले आणि निघायची तयारी करायला लागलो. माझ्यासारख्या एका छोटा रोल करणाऱ्या अभिनेत्याला तिने ओळख दिली हेच खूप होतं. पण भालेकर न भेटल्यानं मी मूडमध्ये नव्हतो. पण ती चिवट होती. तिने मला तिच्याबरोबर जेवण घ्यावं अशी विनंती केली. इथे बाहेर धनुष्य नावाचं सुंदर रेस्टॉरंट आहे, तिथे आपण जाऊ असं तिने सुचवलं. ते रेस्टॉरंट फक्त बाहेरनं बघायची माझी लायकी होती. तिथे कधी जायला मिळेल हे माझं स्वप्न होतं. माझ्या परवानगीची वाट न बघता तिने मला तिच्या आलिशान गाडीत बसवलं आणि गाडी धनुष्य हॉटेलकडे न्यायला ड्रायव्हरला सांगितलं.
मॅडम, तुमचं नाव नाही सांगितलं तुम्ही मला. काय मूर्ख आहे मी, ती म्हणाली आणि तेवढ्यात तिच्या मांडीवरच्या पमेरियन कुत्र्यानं माझ्या मांडीवर आक्रमण केलं. कुत्र्याचा मला भयंकर तिटकार आहे. मी त्याला पटकन खाली ढकललं. मला माझ्या मांडीला अचानक एक तीव्र वेदना जाणवली. अहो, तुमचा कुत्रा मला चावला, मी वेदनेनं ओरडत म्हणालो. नाही हो, नाही, माझा शेरू कधी कुणाला चावलेला नाही आहे. तो अत्यंत सज्जन आहे. आणि ती बरंच काही बोलत राहिली, पण मला ते सगळं ऐकूच येत नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरत चाललेला होता. मला जाग आली तेव्हा मी एका डबल बेडवर झोपलेल्या अवस्थेत होतो. ते खूप मोठी आणि अद्ययावत सुखसोयींनी सजवलेली खोली होती. महागडं फर्निचर, आधुनिक पडदे आणि मी ज्या बेडवर होतो त्याच्या टोकाला एक मोठा आरसा. माझं प्रतिबिंब मला दिसलं. कुठे होतो मी आणि कसा आलो इथे? पण ज्या कुठे होतो अय्याशीत होतो. माझं लक्ष हातातल्या घड्याळाकडे गेलं. 8:45 वाजले होते, पण दिवसाचे का रात्रीचे काहीही समजत नव्हतं. आणि आणि माझा मोबाईल कुठे गेला? मी आठवायचा प्रयत्न केला. शेवटची जागेपणाची जाणीव रात्री 11:45च्या सुमाराची होती ते आठवलं, कारण तेव्हा गाडीत त्या म्हाताऱ्या बाईचा कुत्रा माझ्या मांडीवर आला आणि चावला तेव्हा मी घड्याळ बघितलेलं होतं. नंतरचं मला काही आठवत नव्हतं. कसं शक्य आहे हे? ती बाई कोण होती? ती म्हणाली माझा कुत्रा कधी चावत नाही, मग माझ्या मांडीला टोचलं काय? अच्छा 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 अच्छा, मला काहीतरी इंजेक्शन टोचून बेशुद्ध करून इथे आणलंय. पण मग मला असं मोकळं कसं ठेवलंय? बांधून वगैरे नाही ठेवलेलं. आणि एवढ्या महागड्या घरात? मी आजूबाजूला नजर टाकली. माझ्या खोलीला जोडून बाथरूम होती. मी ठरवलं आत्ता या क्षणी मी सुखात आहे ना, मग आनंद घ्यायचा. प्रथम सर्व आवरलं. फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. बाथरूम एखाद्या 5 स्टार हॉटेलसारखी होती. बाथटब, भारीतलं बेसिन, महागडे नळ, पांढरे धोप टर्किश टॉवेल, काही नाही असं नाहीच. पोट रिकामं झाल्यावर मी खोलीत नजर टाकली. दारं खिडक्या बंद होत्या आणि त्यातल्या कशालाही हँडल नव्हतं. त्यामुळे ते आतून उघडायचा प्रयत्न करूनही मला यश नाही आलं. मला आधी चहाची तल्लफ आली आणि भुकेची जाणीव झाली. मला काल धनुष्य या महागड्या रेस्टॉरंटचं आमिष दाखवलं गेलं, पण प्रत्यक्षात नेलं नाही, त्यामुळे रात्रीचं जेवण झालंच नव्हतं. तेवढ्यात मला बेडच्या जवळचं बेलचं बटण दिसलं. मी ते दाबलं. चांगलं 2-3 वेळा दाबलं. थोड्या वेळात दार उघडलं गेलं आणि एक माणूस एक ट्रॉली घेऊन आत आला. माणूस कसला? एखादा गोरिला असावा ना तसा. मी स्वतः 6 फूट 1 इंच आहे, पण तो माझ्यापेक्षा उंच होता आणि धेप्पाड. सिनेमात मी अशा तगड्या व्हिलनबरोबर मारामारीचे सीन्स केलेत, पण ही मंडळी पडद्यावर व्हिलन असतात, पण खऱ्या आयुष्यात चांगली असतात. हा गोरिला तसा काही वाटला नाही. त्यांनी माझ्याजवळ ट्रॉली आणली. त्या ट्रॉलीत काय नव्हतं? कॉफी, ज्यूस, सँडविच, इडली, पराठे. मी ठरवलं कशालाही न घाबरता पहिलं खाऊन घ्यायचं. तो गोरिला निघून गेला आणि मी खाणं संपवल्यावर
ट्रेमध्ये ठेवलेली सिगरेट पेटवली आणि त्याचे झुरके मारत पुढे काय आणि कधी घडणार याची वाट बघत बसलो. तेव्हा ना माझी भीती चेपली होती. मला जिवंत ठेवलंय आणि माझी एवढी खातिरदारी केली जातीये याचा अर्थ माझी त्यांना गरज आहे. अर्धा तास गेला आणि तो गोरिला पुन्हा आत आला, पण यावेळी त्याच्या मागोमाग एक 45च्या आसपास वय असलेला एक काळेल असा माणूस आत आला. त्याचा पोशाख एकदम श्रीमंती वाटत होता. तो बोलला काहीच नव्हता अजून, पण देहबोली एकदम समोरच्यावर दादागिरी करणारी वाटत होती. मी ओळखलं, हाच भालेकर असणार. प्रीतम कपूरनं केलेलं वर्णन असंच होतं. मी उठून उभा राहायला लागलो. बसूनच राहा मिस्टर चक्रपाणी, बसूनच राहा, तो म्हणाला आणि माझ्या शेजारी बसला. माझी नजर त्या गोरिलाकडे गेली. तो दारातच उभा होता, पण तो गुरकत असावा असा भास मला झाला. भालेकरनी पहिली खेळी खेळावी असा विचार करून मी गप्प राहिलो. चक्रपाणी, तुला आश्चर्य वाटलं असेल की हे सगळं काय आहे, पण ज्या पद्धतीने तुला इथे आणलंय त्यापेक्षा वेगळ्या प्रकाराने आणणं शक्य नव्हतं आम्हाला. पण एखाद्याला पळवून आणणं हा कायद्यानं गुन्हा आहे. मान्य, पण कायदेशीर बाबी बोलायची ही वेळ नाही. कदाचित ती नंतर येईल. तुझ्याबद्दल काही गोष्टी आम्हाला समजल्या आहेत त्याची खात्री करून घेणं आवश्यक आहे आधी. तू एकेकाळी सिनेमात छोटी मोठी कामं करणारा अभिनेता होतास, पण सद्यस्थितीत तू बेकार आहेस आणि तुला कामाची आणि पैशाची गरज आहे. बरोबर आहे? मला कबूल करण्यावाचून पर्याय नव्हता. तुझ्याकडे पैसा नाहीये एवढंच नाही तर तू कर्जबाजारी सुद्धा झालायस, खरं आहे का नाही? भालेकरनं विचारलं आणि मी हो म्हणत गेलो. मी तुला नोकरी देतो. तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त देईन मी. रोज 5,000 रुपये. किमान 1 महिना तरी तुला हे काम असेल, कदाचित जास्त दिवस सुद्धा, जर तू आमच्या अटी पाळल्यास तर. मी अवाक झालो होतो. माझ्याकडून काहीच प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. रोज 5,000? खूप मोठी रक्कम होती ही. पण त्यात काहीतरी मेख असणार त्याचा अंदाज घ्यायलाच हवा होता. पण हा प्रस्ताव नाकारण्या एवढा सुद्धा मी मूर्ख नव्हतो. मी विचारलं की काय अटी काय आहेत तुमच्या? रोज 5,000 रुपये दरानं मी तुझ्याकडनं 100% सहकार्य विकत घेणार. म्हणजे कोणतेही प्रश्न शंका न विचारता मी सांगेन ते तुला करायचंय. एक तर तू हो म्हण किंवा नाही, आणि हे आधी सांग. नाही, पण मला काय करावं काय लागेल त्या बदल्यात? मी जोर करून विचारलं. अच्छा, म्हणजे कामाचं स्वरूप समजल्याखेरीज तू तुझा निर्णय देणार नाहीस तर? भालेकरने अशा काही आवाजात विचारलं की मला घामच फुटला. दारातल्या त्या गोरिलानं माझ्याकडे बघितल्याचा भास मला झाला, पण पैशाच्या लोभानं कुठल्याच सापळ्यात अडकू नये असं माझं मन मला बजावत होतं. त्यामुळे मी भालेकरला तसं निक्षून सांगितलेलं होतं. मला वाटलं होतं की 5,000 रोज ही रक्कम तुला पुरेशी आहे, म्हणजे शंका न विचारता काहीही काम घ्यायला. तसं तुला वाटत असेल तर ती चूक आहे. मी हे बोलून गेलो याचं मला नवल वाटलं. भालेकरनी आपल्या हातानं भुवया खाजवल्या. ठीक आहे, तुला साधारण कल्पना देतो, भालेकर म्हणाला आणि त्याने आपल्या खिशातल्या पाकिटातनं सिगारेट बाहेर काढली. ते पाहून दारात उभा असलेला गोरिलासारखा दिसणारा माणूस तातडीनं त्याच्या जवळ आला आणि त्याने लायटरने त्याची सिगरेट पेटवून दिली. तर मग ऐक, नीट ऐक.
तुझ्यासारख्या दिसणाऱ्या एका माणसाचा तोतया म्हणून तुला आम्ही नेमू इच्छितो. तोतया? पण कोणाचा? मी उत्सुकतेनं विचारलं. ते तुला माहीत असायची गरज नाहीये. ठीक आहे, त्याचं नाव नका सांगू, पण तसं करायची गरज काय आहे? माझी भीड आता चेपली होती. हे बघ, ज्या माणसाचा तोतया म्हणून तुला वावरायचंय त्या माणसाला स्वातंत्र्य हवंय. सध्या त्याच्यावर एका प्रतिस्पर्धी ग्रुपची आणि पत्रकारांची नजर आहे. त्यामुळे त्याच्या हालचालींवर नियंत्रण आलंय आणि एका मोठ्या डीलसाठी त्यांनी मोकळेपणानं हालचाली करणं, काम करणं अत्यावश्यक आहे, जे त्याला करताच येत नाहीये. तू त्याच्याच सारखा दिसतोयस, त्यामुळे तुझ्याकडे लक्ष वेधायचं आणि खऱ्या माणसानं निर्धास्तपणानं युरोपला किंवा जिथे जायचंय तिथे जाऊन आपलं डील पूर्ण करायचं, असा आमचा प्लॅन आहे. त्याचं हे काम झालं की तुझंही काम होईल. तुझ्या खात्यात 1.5 लाख रुपये जमा होतील. पण यासाठी किडनॅप का केलं मला? तुम्ही मला नीट एखादी माशी झटकून टाकावी तसं त्यांनी माझं बोलणं तोडलं. त्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त गुप्तता पाळण्यासाठी त्यांना असं करावं लागलं. मी जर या कामाला नाही म्हणालो तर ते मला पुन्हा बेशुद्ध करतील आणि मला माझ्या घरी नेऊन सोडतील. पण मला खरोखर काम झाल्यानंतर 1.5 लाख रुपये मिळतील याची खात्री हवी होती. मी माझी शंका त्याला बोलून दाखवली तेव्हा त्यांनी मला माझ्या नावानं काढलेला 5,000 रुपयांचा बँकेचा ड्राफ्ट दाखवला. असे ड्राफ्ट रोजच्या रोज तुला मिळतील. आम्ही तुझ्या खात्यात परस्पर रक्कम जमा करू शकतो, पण तुला खात्री पटवण्यासाठी मुद्दाम ड्राफ्ट काढायची व्यवस्था केलेली आहे. तुझी इथेच राहण्याची व्यवस्था करण्यात येईल. हां, पण तू आमच्या परवानगीशिवाय बाहेर संपर्क करू शकणार नाहीस, बाहेर जाऊ शकणार नाहीस. जे तुझं काम आहे ते तुझं काम 1.5 महिन्यात पूर्ण झालं की तुला मोकळं केलं जाईल आणि जाताना तुझा मोबाईल तुला परत केला जाईल. अच्छा, म्हणजे मला वाटत होतं की माझा मोबाईल कुठेतरी पडला असेल. तो आम्ही आमच्याकडे ठेवलाय. आता या अटींवर तू तयार आहेस का ते मला सांग. मला त्याच्या हातातला 5,000चा ड्राफ्ट खुणावत होता. ओके, डन, मी म्हणालो आणि हात पुढे केला आणि 5,000 रुपयांचा ड्राफ्ट माझ्या हातात पडला. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय अभय बापट सरांची कादंबरी तोतया. आज या कादंबरीचा पहिला भाग आपण ऐकलात. हा भाग कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. तुम्हाला नक्की आवडलेला असणार आहे, त्यामुळे या कथेचा व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, कथाप्रेमींमध्ये शेअर करा आणि त्यांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्या वतीनं विनंती करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करता येतं हे लक्षात घ्या. भेटूया श्रोते हो उद्या दुसऱ्या भागासह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.